महत्वाची बातमी एबीपी माझा तुम्हाला सांगतोय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, छगन भुजबळ उद्या मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, काय अपडेट आहे त्या अनुषंगानं? दीपक, आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण डिसेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी शपथविधी पार पडला त्यावेळी छगन भुजबळ यांना डावललं आणि त्यानंतर वारंवार छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंबहुना अजित पवार यांच्या बाबतीत सातत्यानं नाराजी आपण पाहिली होती आणि साधारणपणे आता या गोष्टीला 5 ते 6 महिने उलटतायत आणि त्यामुळे छगन भुजबळांना मंत्रिमत मिळणार की नाही या संदर्भातली सातत्यानं चर्चा होताना पाहायला मिळत होती। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। खरं तर छगन भुजबळ यांच्याकडे पूर्वीच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती, तेच खातं हे धनंजय मुंडे यांच्याकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा एकदा हे खातं छगन भुजबळ यांच्या वाट्याला येतंय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्या सकाळी 9:30 वाजता राजभवनला छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतील। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासह सर्व मंत्रिमंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळेल। आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी मिळावी लागेल। छगन भुजबळांची जवळपास 5 ते 6 महिन्यांची नाराजी आहे ते आता कुठेतरी दूर होताना पाहायला मिळत आहेत। मधल्या काळात आपण पाहिलं सातत्यानं छगन भुजबळ, अजित पवार हे एकत्र येतील, किंबहुना त्यांची बातचीत होईल अशा पद्धतीची शक्यता होती, किंबहुना हे बोलतील असं वाटत होतं। मात्र छगन भुजबळांना कटाक्षानं अजित पवारांशी बोलणं टाळलं होतं आणि आपली नाराजी आहे ही वारंवार पक्षामध्ये दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। पक्षीय कार्यक्रमांना जरी ते उपस्थित असले तरी ज्यावेळेस अजित पवार स्टेजवर असतील त्यावेळेस त्या दोघांमध्ये कायम विसंवाद आपल्याला पाहायला मिळाला, कधीही त्यांना चर्चा केली नव्हती। मात्र या नाराजीचा सूर आता कुठेतरी फटका जो आहे तो कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसू शकतो, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ओबीसी नेतृत्व महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळांना ज्या पद्धतीने सभा घेतल्या होत्या आणि ओबीसींना एकजूट करण्याचा प्रयत्न केला होता त्यानुसार कुठेतरी छगन भुजबळांना ही जबाबदारी पुन्हा एकदा मिळेल अशा पद्धतीची दाट शक्यता होती। मधल्या काळात ओबीसी नाराज झाला होता, त्यामुळे आता ओबीसींची नाराजी दूर करणं यासोबतच छगन भुजबळांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून ओबीसींना एकवटणं हा एक प्लॅन कुठेतरी सरकारचा आपल्याला पाहायला मिळतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता छगन भुजबळांना एक मोठी जबाबदारी या निमित्तानं मिळते। अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी कदाचित त्यांच्यावर येऊ शकते अशा पद्धतीची आत्ताची प्राथमिक माहिती आहे। उद्या सकाळी 9:30 पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल। मात्र आत्ताची एक सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळांना आता मंत्रिपदाची जबाबदारी। निलेश, तू राहाच आपल्यासोबत वैभव परब देखील आहे। वैभव, खरं तर या सगळ्याबाबत छगन भुजबळांनी सातत्यानं नाराजी व्यक्त केलेली होती, माध्यमांच्या समोर नाराजी व्यक्त केली होती। मुख्यमंत्र्यांना देखील ते ज्या वेळेला भेटले होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला होता आणि त्याचेच कुठेतरी फळ किंवा त्याचेच कुठेतरी संकेत त्यामध्ये दडले होते। नक्कीच जर घेतलं गेलं दीपक, तर गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणजे जेव्हापासून डिसेंबर महिन्यात हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता नेत्याला डावलल्याची एक भूमिका कुठेतरी पाहायला मिळत होती। त्या बदल्यात त्यांनी अनेक ज्या मोबदले आहेत म्हणजे पंकज भुजबळ असेल किंवा समीर भुजबळ असेल यांच्या संदर्भातली जी काही महत्त्वाची पदं होती ती देखील पदरात पाडून घेतली होती। खासदारकीसाठी त्यांनी आग्रह केला होता, तिकडेही त्यांना निराशा आली होती। त्यामुळे छगन भुजबळ जो ओबीसी नेता आहे त्यांना कुठेतरी नाराज करून चालणार नाही। आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, हे सगळं लक्षात घेता पुन्हा एकदा छगन भुजबळांची एंट्री ही होताना पाहायला मिळते आहे। धनंजय मुंडेंच्या जागी जे रिक्त झालेलं पद होतं ते पुन्हा एकदा एका ओबीसी नेत्याच्याच पदरात पडताना पाहायला मिळतं। तो जो मुकुट होता तो आता छगन भुजबळांच्या शिरपेचात खोवला जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणजे धनंजय मुंडेंच्या जागी तेच नेतृत्व पुन्हा आणण्याची एक खेळी आहे ती अजित पवार किंवा महायुती सरकारकडून होताना पाहायला मिळते। कारण का आगामी काळातल्या ज्या निवडणुका जर बघितल्या गेल्या, लोकसभा झालेल्या आहेत दीपक, विधानसभा झालेल्या आहेत आणि आता महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था। मग या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचा नेता म्हणून छगन भुजबळ यांना महाराष्ट्रभर कुठेतरी फिरवता येऊ शकतं। त्यांची वक्तृत्व शैली अजूनही चांगली आहे, त्यांच्या शब्दांमधली धारदारपणा अजूनही जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भाजप असेल किंवा शिवसेना असेल, तिन्ही पक्षांसाठी एक ओबीसीचा चेहरा म्हणून छगन भुजबळ यांचं नाव पुढे येताना पाहायला मिळतं आणि उद्या सकाळी 9:30 वाजता छगन भुजबळ हे शपथविधी घेताना पाहायला मिळतील। आता जसं आपले प्रतिनिधी सांगत होते की अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रिपद खातं मिळू शकतं, परंतु तुर्तास या संदर्भात कुठलीही चर्चा अजून अद्याप झालेली नाहीये। छगन भुजबळांनी आपल्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना, मोजक्याच पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये आज सायंकाळीच बोलावून घेतलेलं आहे, जेणेकरून उद्या सकाळी जो शपथविधी होईल त्यामध्ये सर्व मुंबईच्या
लातूरचे कार्यकर्ते, नाशिकचे कार्यकर्ते हे सर्व उपस्थित असतील आणि पुन्हा एकदा जल्लोषामध्ये त्यांचं पुनरागमन आहे ते साजरं केलं जाईल. आता दीपक, नक्कीच. वैभव तुला थोडंसं थांबवते, तू राहाच आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत. सूरजजी, छगन भुजबळांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होताना पाहायला मिळतेय. काय आपल्यापर्यंत या सगळ्याबाबतची माहिती आहे, काय प्रतिक्रिया आपली यावर? पक्षाकडून असं अधिकृतपणे आमच्याकडे माहिती आली नाही. आपल्याच माध्यमातून आता समजते. पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा किंवा तटकरे साहेब हे दोघे मिळून किंवा प्रफुल्लभाई पटेल हे सर्व मिळून त्याबद्दलचा निर्णय घेतील.